हे एव्हरीवन, वेलकम टू बी बॅम्सोहॉलिक. आज आपण व्याप्ती विमर्श आणि हेतू बघणार आहोत. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की व्याप्ती म्हणजे काय, हेतू आणि साध्यमध्ये असलेला संबंध. व्याप्ती म्हणजे हेतू आणि साध्यमध्ये असलेला संबंध हा अविनाभाव संबंध असतो. अविनाभाव संबंध म्हणजे काय, निश्चित आणि नियमित. त्याला साहचर्याचा संबंध असं सुद्धा म्हणतात. हेतू साध्ययो अविनाभाव संबंध व्याप्ती यत्र यत्र धूमस तत्र तत्र अग्निरीती साहचर्य नियमो व्याप्ती. व्याप्तीला अग्नी आणि धूम मधला साहचर्याचा नियम असं तर्कसंग्रहांनी सांगितलेलं आहे. आपण बघितलं होतं व्याप्य म्हणजे काय, धूम, आणि व्यापक म्हणजे काय, अग्नी. यह व्याप्यते स व्यापः, व्यापकःच यह व्यापनोती स व्यापकः, म्हणजे जो व्यापतो तो अग्नी, त्याला व्यापक म्हणतात. आणि जो व्याप्त असतो त्याला व्याप्य म्हणतात, धूम. धूम असलेली सगळी स्तरे वनीने व्यापलेली आहेत, त्यामुळे त्याला व्यापक अशी संज्ञा लाभलेली आहे. त्यानंतर अयुत सिद्ध. दोन वस्तूमध्ये जेव्हा एका वस्तूचा नाश होतो, तोपर्यंत दुसरा वस्तू त्याच्या आश्रयाने राहतो. म्हणजे दोन वस्तू असेपर्यंत एक वस्तू दुसऱ्या वस्तूच्या आश्रयाने राहते, त्याला अयुत सिद्ध संबंध म्हटलाय. जसं अवयव अवयवी, गुणी गुण, जाती व्यक्ती. म्हणजे जोपर्यंत व्यक्ती आहे तोपर्यंत त्याची जाती आहे असं. त्यानंतर व्याप्तीचे दोन प्रकार आहे, अन्वय व्याप्ती आणि व्यतिरेक व्याप्ती. आपण अगोदर सुद्धा हे शब्द ऐकलेले आहे. अन्वय म्हणजे काय, अस्तित्व असणे म्हणजे साहचर्य. आणि व्यतिरेक म्हणजे काय, अभाव असणे. अन्वय पॉझिटिव्ह वे मध्ये घेतलं आहे आणि व्यतिरेक निगेटिव्हली घेतलेलं आहे. हेतू साध्ययो व्याप्ती अन्वय व्याप्ती, आणि व्यतिरेक व्याप्तीमध्ये काय दिलंय, तद अभावयो व्याप्ती ही व्यतिरेक व्याप्ती. म्हणजे जिथं हेतू साध्य होत आहे, जिथं व्याप्ती साध्य होत आहे त्याला अन्वय व्याप्ती म्हणतात. आणि जिथं ह्यांचा अभाव आहे म्हणजे साध्य होत नाही आहे त्याला व्यतिरेक व्याप्ती म्हटलंय. तर्कदीपिकांनी सांगितलेलं श्लोक आहेत. त्यानंतर अन्वय व्याप्ती म्हणजे काय, हेतू आणि साध्याचा होकारात्मक संबंध. जेव्हा कधी अन्वय शब्द आला तेव्हा लक्षात ठेवायचं की अगोदर हेतूला सांगायचंय, म्हणजे अगोदर हेतूला मेन्शन करायचंय. जसं की जिथं जिथं धूम आहे तिथं तिथं अग्नी असणे. एकाचे अस्तित्व असल्यावर दुसऱ्याचे अस्तित्व ऑटोमॅटिकली सिद्ध होते. व्यतिरेक व्याप्ती म्हणजे हेतू आणि साध्याचा नकारात्मक संबंध. ह्यासाठी तुम्हाला अगोदर साध्याचा उच्चार करायचा आहे, म्हणजे अग्नी. जेथे अग्नी नाही आहे तिथं धूमही नसणार. आणि व्यतिरेक व्याप्तीमध्ये किंवा व्यतिरेक हा शब्द जेव्हा कधी आला तेव्हा नकारात्मक अर्थ समजून तुम्हाला नाही आहे हे यूज करायचंय. म्हणजे जिथं अग्नी नाही तिथं धूमही नाही. त्यानंतर व्याप्ती रूप सांगितलंय, हेतू आणि साध्य एका ठिकाणी साहचर्याने राहणे. साध्याचा अभाव तर हेतूचा अभाव नसताना व्याप्तीरूप अन्वय व्यतिरेक हे दोन प्रकार घडतात. त्यानंतर व्याप्तिग्रह म्हणजे काय, व्याप्तीचे ज्ञान ज्यामुळे होते त्याला व्याप्तिग्रह म्हणतात. आता आपण येऊ नेक्स्ट सब टॉपिकवर, लिंग परामर्श. लिंग म्हणजे काय, लक्षण. तर लिंग परामर्श इज नथिंग बट स्वतःला झालेली अनुमिती दुसऱ्याला पंचावयवी वाक्याद्वारे पटवून देणे. स्वार्थानुमिती परार्थानुमितीच्या असाधारण कारणाला लिंग परामर्श असं म्हटलेले आहे. त्याचे तीन प्रकार आहे, केवलान्वयी, केवल व्यतिरेकी आणि अन्वय व्यतिरेक. केवलान्वयी म्हणजे काय, परत तेच, अन्वय म्हणजे सहचर्य असणे. हेतू जर आहे तर साध्य सुद्धा प्रेझेंट आहे, होकारात्मक संबंध स्पष्ट होतो. केवल व्यतिरेकी म्हणजे अभाव दिसून येतो. साध्य ऍबसेंट आहे तर हेतू सुद्धा ऍबसेंट आहे. व्यतिरेक मध्ये तुम्हाला आधी साध्य मेन्शन करायचं आहे आणि अन्वयी मध्ये तुम्हाला आधी हेतू मेन्शन करायचा आहे. आणि व्यतिरेक हा नकारात्मक संबंध दाखवतो. अन्वय व्यतिरेकीमध्ये साहचर्य व अभाव दोन्ही दृष्टांत दिसते. म्हणजे अग्नी असेल तर धूम सुद्धा असेल, आणि जिथं धूम असेल तिथं अग्नी सुद्धा असेल हे. त्यानंतर आता आपण हेतू बघणार आहोत. तर साध्य साधनम हेतू. हेतू म्हणजे काय, व्याप्य लक्षण. त्यालाच आपण इथं धूम कन्सिडर केलेलं आहे. हेतू आणि साध्यमध्ये जे संबंध असते त्याला व्याप्ती म्हणतात, आणि हेतू आणि पक्षावरचे जे संबंध असते त्याला पक्षधर्मता म्हणतात. माहित असलेल्या गोष्टीपासून माहित नसलेल्या गोष्टीबद्दल अनुमान लावण्यासाठी महत्वाचा पुरावा हेतू म्हटलेला आहे. अनुमानाचे कारण किंवा आधार हेतूला म्हटले आहे. त्यानंतर हेतूचे दोन प्रकार येतात, सदहेतू आणि असदहेतू. हे आपण आता बघत आहोत. हेतू आणि त्याचे दोन प्रकार, सदहेतू आणि असदहेतू. सदहेतू काय आहे हे आपण काही फॉलोइंग कॅरेक्टर्सनी बघणार आहोत. ते म्हणजे जो हेतू यथार्थ असतो त्याला सदहेतू म्हटलेला आहे. म्हणजे जो जेन्युइन आहे, जो करेक्ट आहे, आभास उत्पन्न करत नाही, म्हणजे फॉल्स अझम्पशन्स क्रिएट करत नाही, जसं आहे तसं ते करेक्ट दाखवत असते. यथार्थ अनुमितीचे साधन म्हटलंय सदहेतूला. यथार्थ अनुमितीचे साधन म्हणजे तुम्ही जे काही प्रेडिक्शन लावत आहे ते एकदम करेक्ट आहे, बिकॉज तुमचा हेतूच सत्य आहे, म्हणजे करेक्ट आहे. आणि सदहेतूसाठी 5 गुण दिलेले आहेत, पक्षेसत्वम, सपेक्षत्वम, विपक्षे असत्वम, अबाधित विषयत्वम आणि असत प्रतिपक्षत्वम. म्हणजे काय, पक्षसत्व म्हणजे हेतू पक्षावर असणे. आपला हेतू काय आहे, धूर, आणि पक्ष काय आहे, पर्वत. तर धूम पर्वतावर असणे हे झालं पक्षसत्व.
सपेक्षत्व म्हणजे काय? सपक्ष आपलं स्वयंपाकघर महानस होतं. तर हेतू सपक्षावर असणे म्हणजे धूम स्वयंपाकघरात असणे. विपक्ष काय होतं आपलं? जलाशय. हेतू विपक्षावर नसणे असत्वम म्हटलेलं आहे. म्हणजे हेतू विपक्षावर नसणे, जलाशयामध्ये धुमाचा अभाव. अबाधित विषयत्व म्हणजे हेतूने जे तुम्ही साध्य सिद्ध करत आहे, त्याला कुठल्याही प्रकारची बाधा न येणे. हेतूने सिद्ध अनुमानाला बाधा न येणे म्हणजे धुमाने पर्वतावरील अग्नी हे स्वतःहून सिद्ध होणे. त्याला सिद्ध करताना कुठलीही बाधा येऊ नये. असत प्रतिपक्षत्व म्हणजे साध्याच्या विपरीत अर्थाला सिद्ध करणारा. असत, म्हणजे नाहीये. सत प्रतिपक्ष, प्रतिपक्ष म्हणजे विरोधी पक्ष असलेला. म्हणजे तुम्हाला जे सिद्ध करायचं आहे, त्या हेतूच्या विपरीत हेतू नसावा. तेव्हा त्याला सदहेतू म्हणणार. म्हणजे विपरीत अर्थाला सिद्ध करणारा पर्वतावर पाऊस असणे, हे प्रतिपक्षत्व झालं. आणि पाऊस नसणे हे असत प्रतिपक्षत्व झालं. तर आपण सदहेतू बघितले आहेत आणि हे एस साठी विचारले जाते. आता आपण असद हेतू बघू. असद हेतू त्यालाच हेत्वाभास म्हटलेला आहे न्यायदर्शनकारांनी. तर्कसंग्रहांनी सुद्धा हेत्वाभास म्हटलेला आहे आणि चरकांनी अहेतू म्हणून असद हेतूला रेफर केलेलं आहे. तर असद हेतू चरकोक्त प्रकारे 3 प्रकारचे असतात: प्रकरणसम, संशयसम आणि वर्ण्यसम. तर प्रकरणसम म्हणजे काय? पक्ष, हेतू आणि साध्य तिन्ही स्वतंत्र स्वरूपात असणे. उदाहरण सुद्धा दिलेले आहे. शरीराहून भिन्न आत्मा हे पक्ष आहे. नित्यत्व हे त्याचं साध्य आपल्याला करायचं आहे. पक्ष काय आहे? आत्मा. नित्य आहे हे त्याचं साध्य आहे, की आपल्याला आत्माला नित्य प्रूव्ह करायचंय. आणि शरीराहून भिन्नत्व हे आत्मा हेतू घेतलेला आहे. हे प्रकरण सम मध्ये सांगितले, की तिन्ही गोष्टी म्हणजे पक्ष, हेतू आणि साध्य तिन्ही स्वतंत्र आहे. त्यानंतर संशयसम. संशयसम म्हणजे जो हेतू संशय उत्पन्न करतो, तोच हेतू संशयाचा नाश करतो. इथं उदाहरण दिलेले आहे. मनुष्य चिकित्सक आहे कारण तो आयुर्वेदातील काही विषय बोलत आहे. पण आयुर्वेदातील काही भाग तो बोलत नाहीये कारण तेवढा भाग त्याला अवगत नाहीये. त्यानंतर वर्ण्यासम म्हणजे जो हेतू वर्णन करण्यास योग्य नाही. संदिग्ध साध्ययुक्त दृष्टांत असल्यास व्याप्ती सिद्ध होत नाही. म्हणजे जर तुम्हाला कुठे काही डाऊट असेल, जे तुम्हाला साध्य करायचंय त्याबद्दल, अशा वेळी व्याप्ती सिद्ध होत नाही. म्हणजे जर तुम्हाला डाऊट आहे, की अग्नी खरंच आहे की नाही, अशा वेळी तुम्ही व्याप्ती सिद्ध करू शकणार नाही आणि हेत्वाभास क्रिएट होईल. उदाहरण दिलेलं आहे, स्पर्श योग्य नसल्यामुळे बुद्धी अनित्य आहे. 2 एक्झाम्पल दिले आहे. स्पर्श म्हणजे बुद्धी आणि शब्दाचं. बुद्धी व शब्द वर्णन करण्यायोग्य असल्यामुळे परस्पर अविष्ठ म्हणजे एकसारखे आहेत आणि म्हणून त्याला वर्ण्यसम म्हणतात. आणि वर्ण्यसम हेतू ते आहे. कारण ते वर्णन करण्यायोग्य बट त्याला प्रॉपरली सांगता येत नाहीये. आता हेत्वाभास थोडं कन्फ्युजिंग टॉपिक आहे. तर त्यामध्ये तुम्हाला कंपल्सरी क्वेश्चन विचारला जाऊच शकतो. एस-ए-क्यू आणि एल-ए-क्यू साठी. सो जे एक्झाम्पल जसे दिले ते तसेच लर्न करून घ्या. आपण सदहेतू बघितला म्हणजे जो यथार्थ ज्ञान आपल्याला मिळवून देते, यथार्थ अनुमिती होऊ देते. पण हेत्वाभास किंवा असद हेतू म्हणजे काय? त्याच्या विपरीत. जो कुठं ना कुठं संशय उत्पन्न करते किंवा चुकीचे अनुमान घडवते. सदहेतूमध्ये आपण हे 5 गुण बघितले होते. जर हे 5 गुण इथं त्रुटी उत्पन्न करत असतील किंवा इथल्यापैकी कुठल्याही एका गुणाचा अभाव असेल, अशा वेळी असद हेतू तिथे सिद्ध होते. हेतूप्रमाणे भासणारा पण वस्तुतः चुकीचे अनुमान घडवणारा, त्याला हेतुवत ज्ञान असं म्हणतात. म्हणजे हेतू सारखं ज्ञान करवते पण प्रॉपर ऑथेंटिक ज्ञान अनुमान मिळवून देत नाही. दोषयुक्त हेतूमध्ये 5 दोष असतात. पहिला सव्यभिचार, विरुद्ध, सतप्रतिपक्ष, असिद्ध आणि बाधित. हे आपण तर्कसंग्रहोक्त हेत्वाभासच्या प्रकारांमध्ये बघणार आहोत. सव्यभिचार हेत्वाभास सत्रिविध, साधारण, असाधारण, अनुपसंहारी भेदात. तर्कसंग्रहोक्त हेत्वाभासाचे प्रकार आहेत. हेत्वाभासचे 5 प्रकार आहे: सव्यभिचारी, विरुद्ध, सतप्रतिपक्ष, असिद्ध हेत्वाभास आणि बाधित. सव्यभिचारचे परत 3 प्रकार आहे: साधारण, असाधारण आणि अनुपसंहारी. त्यानंतर असिद्ध हेत्वाभास जे आहे त्याचे सुद्धा 3 प्रकार आहे: आश्रय, स्वरूप आणि व्याप्यत्व. तर आता सव्यभिचारी म्हणजे काय? हे श्लोक बघा. सव्यभिचारी, विरुद्ध, सतप्रतिपक्ष, असिद्ध, बाधिता, पंच हेत्वाभास. 5 हेत्वाभासापैकी सव्यभिचारी हेत्वाभास आहे. अनैकांतिक हेत्वाभास सुद्धा म्हणतात आणि त्याचे परत 3 प्रकार घडतात: साधारण, असाधारण आणि अनुपसंहारी. तर साधारण अनैकांतिक म्हणजे काय? सपक्षावर हेतू असणे, विपक्षावर राहता कामा नये. सपक्ष काय आहे आपलं? महानस म्हणजे किचन आणि विपक्ष आहे जलाशय. सपक्षावर हेतू असणे, विपक्षावर राहता कामा नये. पर्वत, वन्यमान आहे.
पर्वत इथं पक्ष आहे, वन्ही साध्य आहे आणि प्रमेयत्व हेतू सांगितलेला आहे. त्यानंतर असाधारण अनैकांतिक म्हणजे हा हेतू म्हणजे असाधारण हेतू सपक्ष आणि विपक्ष दोन्ही ठिकाणी नसून केवळ पक्षावर राहतो. शब्द नित्य आहे त्या ठिकाणी शब्दत्व येतो. शब्द नित्य आहे कारण त्याच्या ठिकाणी शब्दत्व आहे. या अनुमानातील हेतू शब्दत्व हा फक्त शब्द या पक्षावर राहतो. शब्दत्व केवळ शब्दामध्ये राहतो. इथं शब्दाला पक्ष म्हटलं आहे आणि शब्दत्वाला हेतू म्हटलेला आहे. कोणत्याच नित्य किंवा अनित्य पदार्थावर शब्दत्व राहत नाही. म्हणून तो सपक्षावर राहणे आणि विपक्षावर न राहणे हे असाधारण अनैकांतिकमध्ये सांगितले आहे. अनुपसाहारी अनैकांतिक म्हणजे काय? जो हेतू अन्वय व्याप्ती व व्यतिरेक व्याप्तीच्या दृष्टांताने राहतो. उदाहरण दिले आहे, सर्व अनित्य आहे. सर्व अनित्य आहे. प्रमेयत्वामुळे या अनुमानात सर्व हाच पक्ष झाला. पक्ष इथं सर्व आहे. तुम्ही फक्त एवढं सुद्धा मेन्शन केलं की पक्ष काय आहे, त्यानंतर सविपक्ष, विपक्ष काय आहे ते सुद्धा सफिशियंट राहील, बट तुम्हाला एक्झाम्पल्स लक्षात असले गरजेचे आहे. सर्व हाच पक्ष झाल्यामुळे त्याहून भिन्न सपक्ष विपक्ष अप्रसिद्ध आहे आणि सपक्ष विपक्ष जर अप्रसिद्ध असेल तर व्याप्तीचे ज्ञान होणार नाही, कुठेतरी प्रतिबंध होईल आणि अनुमिती साध्य होणार नाही. त्यानंतर विरुद्ध हेत्वाभास. साध्य भाव व्याप्तो हेतू विरुद्ध. हेतूने साध्य सिद्धी होते पण विरुद्ध हेतूने साध्याचा अभाव सिद्ध होतो. म्हणजे जर तुम्ही हेतू दाखवत आहे तर त्याच्याने साध्याची सिद्धी होऊ शकते, बट जर हेतूच चुकीचा आहे तर साध्य सिद्ध होणार नाही. त्यानंतर सतप्रतिपक्ष हेत्वाभास. परस्पर विरोधी अनुमानाने एकाच पक्षावर सिद्ध करायचे साध्य. म्हणजे पक्ष एकच आहे बट तुमचे अनुमान जे आहे ते परस्पर विरोधी आहे. जसं शब्द नित्य आहे आणि शब्द अनित्य आहे. इथं शब्द हा पक्ष झाला आणि एकच पक्ष आहे. नित्य आहे आणि अनित्य आहे हे त्याचे दोन अनुमान झाले. तर सतप्रतिपक्ष हेत्वाभास म्हणजे जेव्हा एकाच पक्षावर दोन परस्पर विरुद्ध अनुमान राहतात तेव्हा ते सतप्रतिपक्षत्व हेत्वाभास असते. बाधित हेत्वाभास म्हणजे अनुमानाने होणाऱ्या साध्याचा अभाव प्रत्यक्षादी प्रमाणाने सिद्ध होते. म्हणजे अनुमानाने जे तुम्ही साध्य करणार होते ते प्रत्यक्षपणे सिद्ध होत आहे. की वन्ही अनुष्ण द्रव्य आहे हे आपण अनुमानाने सांगणार होतो. वन्ही अनुष्ण आहे हे प्रत्यक्ष विरुद्ध विधान, प्रत्यक्षः वन्ही उष्ण आहे. बाधित हेत्वाभास म्हणजे अनुमानाने जे तुम्ही साध्य अभाव सांगत होते की साध्य ऍबसेंट आहे ते प्रत्यक्ष प्रमाणाने कुठेतरी सिद्ध होत आहे. वन्ही अनुष्ण द्रव्य आहे हे बाधित हेत्वाभासचं एक्झाम्पल होतं, बट त्याला प्रत्यक्षप्रमाणे वन्ही उष्ण आहे हे सिद्ध करून दाखवलेलं आहे. त्यानंतर असिद्ध हेत्वाभास. तत्र लिंगत्वे ना सिद्धो हेतू असिद्ध तर्कभाषांनी सांगितलेलं आहे. ह्याचे परत 3 प्रकार आहे: आश्रय असिद्ध, स्वरूप असिद्ध आणि व्याप्यत्व असिद्ध. आश्रय असिद्ध म्हणजे काय? आश्रय म्हणजे पक्ष. आश्रय असिद्ध म्हणजे पक्षच अप्रसिद्ध आहे, अस्तित्वात नाहीये. जसं उदाहरण दिलं आकाश कमळ. कमळ आहे म्हणून तलावातील कमळाप्रमाणे येथे आकाश कमळ असणे हा पक्ष सत्य नाही आहे. मुळात ही अस्तित्वातच नाहीये. त्यामुळे आश्रय असिद्ध, जिथे तुमचा आश्रय किंवा पक्षच असिद्ध होतो. दुसरं आहे स्वरूप असिद्ध. आश्रय असिद्धात पक्ष अस्तित्वात नव्हता. येथे पक्ष आहे पण साध्यासाठी वापरलेला हेतूच पक्षावर नाहीये. म्हणजे काय? आश्रय असिद्ध मध्ये तुमचा पक्ष सिद्ध नव्हता. स्वरूप सिद्ध मध्ये पक्ष तर आहे पण हेतू पक्षावर नाहीये. हे लक्षात ठेवा. मेन काय आहे दोघांमध्ये डिफरन्स? आश्रय असिद्ध पक्ष नाही आहे आणि स्वरूप असिद्ध मध्ये हेतू पक्षावर नाहीये. उदाहरण, शब्द गुण आहे कारण तो चाक्षुष म्हणजे डोळ्यांना कळतो असं त्यांचं म्हणणं आहे, पण शब्द हा चक्षुने कळणारा पदार्थच नाही आहे. म्हणजे चक्षु हे जे पक्ष होतं ते पहिल्या सेंटेन्स मध्ये कुठेतरी प्रेझेंट नाहीये. शब्द या पक्षावर चाक्षुषत्व हा हेतू राहत नाही. म्हणजे तुम्हाला जे सिद्ध करायचं आहे, ज्याद्वारे सिद्ध करायचं आहे तो हेतू त्या पक्षावर नसणे हे स्वरूप असिद्धचं एक्झाम्पल आहे. त्यानंतर व्याप्यत्व असिद्ध शेवटचा प्रकार. हेतू साध्याने व्याप्त नसतो. हेतूचे व्याप्यत्व असिद्ध झाल्यास म्हणजे हेतूच नाही आहे, हेतू प्रेझेंट नाही आहे, हे असिद्ध झाल्यास जसं ओल्या काळांनी धूम होतो, अग्नी नाही होत. जर हेतूच कुठेतरी चुकीचं असेल तर तो साध्याला सिद्ध करू शकणार नाही. तेच म्हटलंय की ओल्या काळांनी धूम होतो, अग्नी होत नाही. तर इथं तुमचं साध्य तुम्हाला जे करायचे ती अग्नी सुद्धा सिद्ध होणार नाही. सो अशा प्रकारे आपण हेत्वाभास आणि व्याप्ती कंप्लीट केलेला आहे. इथं तुम्हाला डाऊट असू शकतात, प्लीज विचारा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. परत एकदा बुकमधून वाचा आणि ते जे हेडिंग दिली आहे केवळ त्याचा अर्थ आणि त्याच्याशी रिलेटेड उदाहरण बघा. एक्स्ट्रा काही वाचायची गरज नाहीये. आणि ट्राय करा की ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही फ्लोचार्ट पॅटर्न मध्ये
एक्झाममध्ये मेन्शन कराल, कारण यावर नक्की SAQ, LAQ येतो. थँक यू.